तुझ्या सोबतीनेचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर हा प्रोमो 24 ऑगस्टला दाखवला जाईल बघा प्रेक्षकांनो. तर आता ह्या प्रोमो प्रमाणे तायडी आपल्या खोलीमध्ये असते, काम करत असते केबिन मध्ये. तर तेवढ्यातच नुपूर आणि बाकी सगळे लोक झाडू घेऊन येतात आणि इथे कुठेतरी हुंदीर आहे असं म्हणायला लागते नुपूर. इथे इथे असं म्हणत असतात आणि शोधत असतात सगळेजण. तर आता इथे तायडी म्हणते इथे कुणी नाहीये, इथे नाहीये हुंदीर असं म्हणत असते ती. बहुतेक सोफ्याजवळ गेला असेल असं म्हणत असते ती. सोफ्याकडे जाऊ नकोस असं म्हणत असते तायडी. तर आता इथे नुपूर मोठी काठी घेऊन आलेली असते आणि बघत असते. ऐक माझं, तिथे जायची गरज नाही असं म्हणून ओढत असते. तायडीने नुपूरचा हात बघून ओढत असते बघा प्रेक्षक. खूप जास्त घाबरलेलं दाखवलं आता इथे तायडीला. तर आता नुपूर मात्र सोफ्यावरती मारत असते काठी घेऊन जोरात. तर आता जसं की काठी एका उशीमध्ये जाते तर आता त्यातून खूप सारे पैसे येतात आणि उडायला लागतात बघा प्रेक्षक. आणि तेवढ्यातच मल्हारची एंट्री दाखवली. तर आता मल्हारला धक्काच बसतो. ताई एवढे पैसे तुझ्या केबिन मध्ये असं म्हणतो मल्हार. चोर लपला मात्र कुणाची तरी चोरी सापडली असं म्हणते आता नुपूर. 24 ऑगस्ट 2:30 वाजता हे दाखवलं जाईल बघा प्रेक्षक हो मेन एपिसोड मध्ये. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, तर या एपिसोडची सुरुवात झालेली असते खूप मजेशीर पद्धतीने. म्हणजे आता हुंदराला पकडायला आलंय असं सांगत नुपूर, दीप आणि कोमल आलेले असतात. तर आता इथे ऑफिस मधले सगळे कर्मचारी सुद्धा असतात आणि सगळेजण खूप घाबरलेले असतात हुंदीर आतमध्ये आलाय ताडीच्या खोलीमध्ये म्हणून. तर आता इथे नुपूर सगळीकडे शोधायला लागते काठीने, बघत असते इथे असेल का तिथे असेल का हुंदीर म्हणून. तर आता जाते ती जवळ एका सोफा सेटच्या. तर आता इथे ताडी खूप जास्त घाबरायला लागते. तिथे जाऊ नको तिथे जाऊ नको असं म्हणत असते ती. तर आता नुपूर मात्र बघतच असते सोफा सेट मध्ये आणि जसं ती काठी घेऊन मारते एका उशीवरती त्यातून खूप सारे पैसे बाहेर पडतात बघा प्रेक्षक हो. आणि पैसे पडतात तर आता तेवढ्यातच मल्हारची एंट्री झालेली असते. तर आता मल्हारला धक्काच बसतो. खूप सारे पैसे पडलेले दाखवले बघा प्रेक्षक हो. जसं की रेड मूवी मध्ये कसं ते पैसे पडलेलं दाखवलंय ना, तसंच दाखवलंय. खूप सारे पैसे असतात आणि पूर्ण सोफा सेट मध्ये पैसेच पैसे असतात. तर आता तायडेकडे काही उत्तरच नसतं काय द्यायचं उत्तर म्हणून. तर आता नुपूर म्हणते आपल्याला हुंदीर शोधायला आलो होतो मात्र लपलेले पैसे गावले असं म्हणते ती. तर आता इथे तायडेला खूप जास्त दुःख झालेलं असतं की तिची चोरी पकडली गेली म्हणून. आणि आता इथे मल्हारला कळतच नाही एवढे सगळे पैसे आले कुठे तायडीच्या केबिन मध्ये म्हणून. तर बघा प्रेक्षक खूप जास्त इंटरेस्टिंग एपिसोड दाखवतायत ना आजकाल तुझ्या सोबतीनेचे. मला खूप जास्त आवडत ते. पण बघा प्रेक्षक असं वाटायला लागलं आहे की सिरियल लवकरच संपणार आहे, कारण सगळ्या गोष्टी आता नुपूरच्या बाजूने व्हायला लागलेल्या आहेत. असं वाटतंय की 1-2 महिनेच राहिलं आहे हे सिरियल. मात्र खूप छान दाखवतात एपिसोड. तर प्रेक्षक तुम्ही स्टार वरती कुठली मालिका बघत नसाल ना तर ही मालिका नक्की बघा, कारण खूप छान दाखवतायत. खरं तर ही सिरियल 9 वाजता लागायची. खरं तर हे सिरियल ना खूप स्लो चालू झालं. आत्ताचा हा जो कॉन्सेप्ट आहे हा जर तेव्हाच दाखवला असता ना स्टार्टला तर प्रेक्षक खूप खुश असले असते आणि खूप जास्त टीआरपी सुद्धा मिळाला असता या लोकांना बघा प्रेक्षक. जसं की दुसऱ्या सिरियलना पण आता मिळतोय. प्रेक्षक 24 ऑगस्टचा एपिसोड खूप छान होणार आहे, तर अजिबात बघायला विसरू नका. आणि लगेचच एपिसोड बघायचा असतील तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. आणि प्रेक्षक स्टार वरची आणि कोणती मालिका आवडत असेल तर कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे त्या सिरियल बद्दल पण आम्ही अपडेट्स देत राहू. तर प्रेक्षक तुम्हाला ह्या प्रोमो बद्दल कसं वाटलं, छान वाटलं की कसं वाटलं, कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला हा प्रोमो आवडला असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. तर प्रेक्षक अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक अजून कोणती जोडी तुम्हाला आवडते स्टार पॉवरची ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. तर बघा प्रेक्षक खूप साऱ्या जोडी आहेत स्टार पॉवरती. मात्र मल्हार हे जे कॅरेक्टर आहे ना खरंच खूप छान कॅरेक्टर आहे. म्हणजे नवरा म्हणून किती चांगलं दाखवलंय ना मल्हारला. म्हणजे एवढ्या सगळ्या सिरियल्स मधनं ना मला बेस्ट मल्हार वाटतो खरं तर प्रेक्षक. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. तर बघा प्रेक्षक खूप एक्साइटिंग गोष्टी होणार आहे तुझ्या सोबतीने. मात्र मला एकच प्रश्न पडलेला आहे की असं वाटते की सिरियल लवकरात लवकर संपणार आहे. तुमचं मत काय आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही सुद्धा बघता का ही सिरियल आणि तुम्हाला पण आवडते काही मालिका ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. तर बघा प्रेक्षक आता पुढे खूप एक्सायटेड असणार आहे मी बघण्यासाठी हा एपिसोड्स. मात्र आता इथे दरवेळेला मल्हारला उल्लू बनवतेच तायडी. तर आता बघणं इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आता इतके दिवस झाले इतक्या गोष्टी घडल्या मल्हारच्या विरोधात आणि तायडीने ठेवल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यासमोर पुरावे असून सुद्धा त्याने विश्वास नसता ठेवला आणि आताही ठेवत नाहीये. तर आता इथे एवढी मोठी गोष्ट झाली आहे, तर आता इथे मल्हार काय करेल हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण आता पुरावे सकट आणलेली असते ना नुपूर समोर. तर आता नुपूर बघा प्रेक्षक मागच्या वेळेला जेव्हा तिने तो ड्रॉवरचा प्रकार झालेला असतो आणि दाखवलेली असते हे बघा म्हणून, आणि ह्याच्यामध्ये पुरावा आहे म्हणून दाखवलेली असते ना पुस्तक. तर रात्रीच्या वेळी जाऊन तायडीने बदललेलं असतं ते पुस्तक आणि सगळे जे कॅल्क्युलेशन्स असतात ते बरोबर करून ठेवलेलं असतं. तर आता त्यावेळेला तर हरलेली असते नुपूर, त्याच्यामुळे खूप त्रास झालेला असतो तिला. तर आता ह्या वेळेला मात्र ओपन झालेलं आहे सगळ्यांसमोर. तर आता संजना पण बघते बाप रे हे काय चाललंय म्हणून. तर बघा प्रेक्षक संजनाला पण अशी केबिन दिली ना तायडीने, म्हणजे मल्हार काय काय बोलतोय ना दीप सोबत ते सुद्धा तिला ऐकायला येत असताना रात्री ती विचारत असते तायडी संजनाला, आणि संजना तिला सगळं सांगत असते काय डिस्कस करतो मल्हार, दीप काय बोलतोय सगळं बघा प्रेक्षक
तर आता तायडीचा तर कहरच झालाय. खरं मल्हार इतका आंधळा अजून दाखवला ना प्रेक्षकांनो, तर या सिरियलची मजाच निघून जाईल. थोडं तरी माणसाला अक्कल पाहिजे ना, एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आहे तो आणि तायडीचं इतकं काय काय करते ती, तर जरा तरी त्याला काही कळायला हवं ना. तर आता बघा प्रेक्षकांनो, मल्हारचं लग्न दाखवतायत, सगळं दाखवतायत. तायडीचं तर वय इतकं जास्त दाखवलंय. तिचा नवरा किंवा मूल असं कसं काय नाही दाखवलंय सीरियलमध्ये, ते पण काहीतरी दाखवायला पाहिजे. पण एकच मला वाटतंय की तुझ्या सोबतीने हे सीरियल लवकरच संपणार आहे. तर प्रेक्षक तुम्हाला पण असं वाटतंय का? जसं-जसं एपिसोड्स पुढे जात आहेत ना प्रेक्षक, असंच वाटतंय की ही मालिका संपणार आहे. अजून तर काय अपडेट नाही आहे की ही मालिका संपणार आहे म्हणून. तर आता बघा प्रेक्षक, स्टार प्रवाहवरचे येड लागलं प्रेमाचं हे सीरियल संपणार आहे आणि त्याचं शूट सुद्धा संपलेलं आहे बघा प्रेक्षक हो. आता बहुतेक त्यावेळेला इच्छाधारी नागिन हे सीरियल येणार आहे. तर प्रेक्षक हो, तुम्ही इच्छाधारी नागिनचा प्रोमो पाहिला का? खरंच खूप खतरनाक प्रोमो होता प्रेक्षक हो. एवढे सगळे साप दाखवतायत, 30-40 साप अंगावर पडलेले. बापरे प्रेक्षक हो, खरं तर रात्री झोपताना असे सिरियल बघितलं ना, स्वप्न येऊ शकतात त्याच्याबद्दल. तर प्रेक्षक हो, ज्यांचा हार्ट खूप मजबूत आहे ना, तेच हे बघू शकतात असले सगळे सीरियल. कारण रात्रीचं खूप जास्त भीती वाटते असले सगळे सीरियल बघितल्यावर. कारण असंच वाटत राहतं की इथे साप आला का, तिथे साप आला का झोपताना वगैरे. तर प्रेक्षक तुम्हाला पण असंच वाटतं का? कमेंट करून नक्की कळवा. तर त्या सीरियलचा प्रोमो तर खरंच खूप खतरनाक आहे, इच्छाधारी नागिनचा. माहित नाही लोकांना कसं काय असे सीरियल्स आवडतात. मला तरी खूप जास्त भीती वाटते प्रेक्षक हो. तुम्हाला पण भीती वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमची आवडती मालिका सुद्धा कोणती आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला कोणते सीरियल्स आवडतात? म्हणजे तुम्हाला रोमॅन्टिक सीरियल्स आवडतात की तुम्हाला पारिवारिक सीरियल आवडतात की थ्रिलर सीरियल आवडतात की जसं पहिला असाचे पोलीस इन्स्पेक्टरचे वगैरे, किंवा तुम्हाला असे इच्छाधारी नागिनसारखे सीरियल आवडतात? कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला कोणते कोणते सीरियल आवडतात. आणि अजून अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक अजून फीडबॅक द्यायचे असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तर प्रेक्षक या व्हिडिओला हाईप करायलाही अजिबात विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या या चॅनलला भरभरून प्रेम द्या. आणि काहीतरी आम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच सुचवू शकता. तर प्रेक्षक आजचा हा प्रोमो इतकाच होता आणि 24 ऑगस्टच्या दिवशी आमच्या ह्या चॅनलवरती ते नवीन एपिसोड सुद्धा अपलोड होईल, तर तुम्ही बघूच शकता. तर प्रेक्षक हो, तुम्ही तुझ्या सोबतीनेचे तर फॅन असाल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका.